The delicious school tiffin for kids. Yes. कॉलीफ्लावर, पनीर, मका, गाजर, बीन्स, लसूण अद्रकची छानपैकी आपण बारीक पेस्ट तयार करणार आहोत. फोडणीला ती लसूण अद्रकची पेस्ट आणि मग सगळे व्हेजिटेबल्स आपण मस्तपैकी मिक्स करणार आहोत. त्यात आपण हळद टाकणार नाही. त्यात आपण फक्त टाकणार आहोत चिली फ्लेक्स, काळी मिरी, मीठ, पनीरचे तुकडे. दॅट्स इट. आता आपण हे सगळं मिश्रण जे आहे छानपैकी परतून घेणार आहोत. आवडीप्रमाणे तुम्ही व्हेजिटेबल्स अजून ॲड करू शकतात. 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ मी घेतलं आहे. फक्त मैद्याचं पीठ हे हेल्दी नसतं म्हणून मी तिन्ही प्रकारचे पिठं मिक्स केली आहे. पाणी टाकून छानपैकी मळून घेतलं आहे. आता मी ह्या पिठाची पोळी करणार आहे. पोळी लाटल्यावर त्याला मोमोचा शेप देण्यासाठी मी अशा प्रकारे माझ्या सोयीप्रमाणे चौकोनी जे आहेत चौकोनी शेप करून मी त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्सचं जे काही सारण तयार केलं होतं ते मी त्याच्यामध्ये भरणार आहे. हे खूप टेस्टी लागतं. याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस तुम्ही ॲड करू शकतात, पण मला त्याची काही गरज वाटत नाही. हे अशाच प्रकारे खूप टेस्टी लागतं. अशा प्रकारे मी त्यांना व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे चमच्याने दाबून आणि आता ते मी तेलामध्ये डीप फ्राय करत आहे. आणि हे डीप फ्राय झाल्यानंतर मी त्याला शेजवान चटणीसोबत सर्व करणार आहे. ह्याच डिलिशियस व्हेजिटेबलसोबत थोडा कोबी आणि चीज टाकून सँडविच तयार करत आहेत. तर ही डिलिशियस स्कूल टिफिन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.